लाडक्या बहिणीचा आदर आम्ही केला आणि लाडक्या बहिणींची योजना देखील आम्ही केली आणि लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये जे जे लोक गेले, सावत्र भाऊ, दुष्ट भाऊ, त्यांना विधानसभेत माझ्या लाडक्या बहिणीने त्यांची जागा दाखवली. आता हे जे लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये गटारीसारखे शब्द प्रवेश करतात, खरं म्हणजे आता खरं म्हणजे एवढं सगळं पतन झालेलं असताना, एवढे सगळे लोक सोडून जात असताना आत्मपरीक्षण करण्याऐवजी, आत्मचिंतन करण्याऐवजी जे गेले ते गटारातले, जो गेला तो कचरा, आणि मग शेवटी राहतील ते काय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जे आम्ही 2022ला जो उठाव केला, हा या महाराष्ट्रातल्या जनतेने त्याला स्वीकारलं, कारण जनतेच्या मनातलं आम्ही सरकार आणलं. आणि म्हणून जे लाडक्या बहिणींच्यावर राजू पटेल सारख्या एक धडाडीच्या नगरसेविके 4 वेळा ती निवडून आली, खरं म्हणजे तिथल्या जनतेचा अपमान आहे. तिथल्या जनतेचा अपमान जे जे करतील, माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान जे करतील, ते खरं म्हणजे त्यांना त्यांची जागा या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जनता दाखवून देईल. ते येत आहेत, खऱ्या अर्थाने जो विश्वास ते ठेवत आहेत, त्यांना विश्वास आहे की त्यांच्या भागाचा विकास होईल, लोकांना न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडेल. आणि म्हणून त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचं काम आपली शिवसेना करेल. आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं मनापासून आजच्या दिवशी धर्मवीर आनंदगे साहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून या सर्व उभाटाचे असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी यश असेल, इतर अनेक पक्षातले लोक शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर मुंबई महापालिकेतले देखील लोक शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. आतापर्यंत शिवसेना उभाटाचे 55 नगरसेवक आतापर्यंत शिवसेनेमध्ये दाखल झाले. इतरही 15 ते 20 नगरसेवक दाखल झाले. आणखी हा जो काही शिवसेनेमध्ये येण्याचा ओघ आहे, हा अधिक सगळ्यांचीच मागणी आहे, सगळ्यांचाच आग्रह आहे की शिवसेनेमध्ये सामील व्हावं आणि आपल्या भागाचा, आपल्या वार्डाचा विकास व्हावा. आणि म्हणून मी त्यांना एवढंच सांगतो, जो विश्वास त्यांनी दाखवला आहे त्यांच्या वार्डामध्ये, त्यांच्या प्रभागामधल्या लोकांना सोयीसुविधा देणं, विकास प्रकल्प राबवणं, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणं, हे सगळं जे आहे हे सगळं होईल. आणि मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये देखील, जसं मुंबई महापालिका आणि इतरही महापालिका आहेत, जिल्हा परिषदा आहेत, नगरपंचायती आहेत, या सर्व स्थानिक निवडणुका ज्या आहेत, स्थानीय निवडणुका, त्या निवडणुकांमध्ये देखील जसं महायुतीला विधानसभेत यश मिळालं, तसंच या लोकल बॉडी इलेक्शनमध्ये देखील या ठिकाणी प्रचंड यश मिळेल असा विश्वास या सर्व लोकांच्या शिवसेना प्रवेशामुळे या ठिकाणी दिसून येतो. एक रूप पाहायला मिळाला. आज एका लहान मुलाला तुम्ही नाव देखील ठेवलेलं आहे. वैद्यकीय त्याला मदत आपल्या शिवसेनेकडून झाली होती आणि त्यांच्या वडिलांची शिक्षा होती, तुम्ही त्याचं नाव. शिवसेना वैद्यकीय पक्षातून अशा हजारो लाखो लोकांना आपण मदत केली, पण कधी त्या मुलाला कधी मदत झाली हे मलाही माहीत नाही. पण अशा लोकांना मदत करण्याचं काम गेल्या 2.5 वर्षामध्ये झालं, यापुढेही होईल. आणि त्याच्या आईवडिलांनी आज त्याचं नाव ठेवण्याचं, त्याचं नामकरण सोहळा इथं झाला आणि त्याचं नाव ठेवावं असा आग्रह केला. त्याचं नाव रुद्र या ठिकाणी ठेवलं. हे सगळं जे आहे एक प्रेमाचा विषय आहे, एक विश्वासाचा विषय आहे आणि म्हणून तो पार पाडण्याचा प्रयत्न मी यापुढे देखील करत आहे. धन्यवाद. पक्षप्रवेशानंतर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांनी पक्षप्रवेश हा फक्त गटारी करण्यासाठी केलेला आहे. प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. गटारी बनवण्यासाठी हा पक्षप्रवेश त्यांनी केली. आता खरं म्हणजे लाडक्या बहिणीचा आदर आम्ही केला आणि लाडक्या बहिणींची योजना देखील आम्ही केली आणि लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये जे जे लोक गेले, सावत्र भाऊ, दुष्ट भाऊ, त्यांना विधानसभेत माझ्या लाडक्या बहिणीने त्यांची जागा दाखवली. आता हे जे लाडक्या बहिणीच्या विरोधामध्ये गटारीसारखे शब्द प्रवेश करतात, खरं म्हणजे आता खरं म्हणजे एवढं सगळं पतन झालेलं असताना, एवढे सगळे लोक सोडून जात असताना आत्मपरीक्षण करण्याऐवजी, आत्मचिंतन करण्याऐवजी जे गेले ते गटारातले, जो गेला तो कचरा, आणि मग शेवटी
राहतील ते काय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जे आम्ही 2022ला जो उठाव केला हा या महाराष्ट्रातल्या जनतेने त्याला स्वीकारलं. कारण जनतेच्या मनातलं आम्ही सरकार आणलं आणि म्हणून जे लाडक्या बहिणींच्यावर